नाशिकमध्ये चाकू हल्ला, तरुणाचा मृत्यू। नाशिकच्या नांदूर नाका परिसरात दोन गटातील वादातून चॉपरसह लाकडी लोखंडी दांड्यांनी हल्ला झाला। यात राहुल धोत्रे गंभीर जखमी झाला असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। आडगाव पोलिसांनी बाबा निमसे, पवन निमसे यांच्यासह 11 जणांवर खुनासह गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे। पोलीस स्टेशनमध्ये 4 दिवसापूर्वी एक 307चा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये हे आरोपी आहेत। तर सदर ह्याच्यातला जो जखमी आहे त्याची आज या ठिकाणी डेथ झाल्याचं डॉक्टरांनी डिक्लेअर केलेलं आहे। तर त्या गुन्ह्याला सेक्शन वाढ करण्यात आलेली आहे। जुनं 302 कलम आणि नवीन 103 सेक्शननुसार गुन्ह्यामध्ये कलम वाढ केलेली आहे। आरोपींना आजपर्यंत अँटिसिपेटरी बेलच्या अनुषंगाने कोर्टाकडून रिलीफ देण्यात आलेलं होतं, परंतु आता त्या बाबतीमध्ये कोर्ट लवकरच निर्णय देईल। तपासाकामी आमची 4 टीम रवाना झालेल्या आहेत। त्यातले अगोदर 7 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि जे मेन आरोपी आहेत त्या सर्वांना अटक करण्यासाठी टीम रवाना आहे। यांचं जे म्हणणं आहे की जे मुख्य ज्याच्यामध्ये ज्या जमाव जो आला होता मारायला त्यातल्या पण काही जणांना ताब्यात घेण्यात आलेलं नाही, ह्याबाबत काय? आणि त्या बाबतीतला तपास चालू आहे। CCTV फुटेजची तपासणी करून सर्वांना ह्याच्यामध्ये आरोपी करण्यात ते जे 2 निमसे आहेत त्यांना कधी अटक करण्यात येईल, काय नेमकं त्याच्या बाबतीमध्ये टीम रवाना झालेल्या आहेत। आमच्या टीम ह्या 3 दिवसापासून त्यांच्या मागावरती आहेत, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल।